आज आपण भटुरे बनवून घेतोय. त्यासाठी साहित्य बघूया काय लागणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 छोटी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी घट्टसर दही लागणार आहे. त्यानंतरनं 2 चमचे साखर घेतलेली, पिठी साखर, अर्धा चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा मीठ घेतलेले आणि 2 छोट्या पळ्या एवढं तेल घेतलेलं आहे. एवढं साहित्य आपल्याला भटुरे बनवण्यासाठी लागतात. त्यानंतरनं चाळणीमधून आपल्याला गव्हाचं पीठ, मैदा, रवा चाळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये चाळणीमध्ये पिठी साखर, मीठ आणि खायचा सोडा, जर तुम्हाला बेकिंग पावडर यामध्ये घालायची असेल तर थोडीशी बेकिंग पावडर यामध्ये घातली तरी चालेल, किंवा आपला खायचा सोडा जो असतो तोच यामध्ये घालून घ्यायचा आणि हा सुद्धा चाळून घ्यायचा. म्हणजे काय होतं, सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. तेल, दही घालून घ्यायचं आणि पिठामध्ये चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि सॉफ्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडासा सॉफ्ट मळायचा, किंवा अगदी चपातीला मळतो तसं मळला तरी चालेल, काहीच हरकत नाही. पाणी थोडं थोडं घालून मळून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने, आणि थोडासा जोर लावून मळायचं. जितका जोर लावून तुम्ही मळाल तितकं पीठ चांगलं सॉफ्ट मळलं जातं आणि जे आपण सोडा वगैरे घातलेला आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिसळलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता सॉफ्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. 20 मिनटं आपल्याला भिजायला ठेवायचं. 20 मिनटं का पुरेसं झालं. 20 मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे आणि थोडंसं ते पातळसुद्धा झालेलं आहे, म्हणजे हलकं असं जास्त सॉफ्ट झालेलं आहे. परत एकदा तेलाचा हात लावून मळून घ्यायचा आणि छोट्या लिंबाच्या आकारा एवढ्या गोळ्या बनवून घ्यायच्या. आता आपण गोल बनवणार नाही, तर असं जरासा चौकोनी आणि लेअरवाला बनवतोय भटुरा. तर पहिली मी पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आणि त्यानंतर अशी दुमटून परत अशी चारी बाजूने मुडपून घ्यायची आणि चौकोनी आकारात मग लाटून घ्यायची. या पद्धतीने पातळ लाटा. त्यासाठी पिठाचा गोळा सुरुवातीलाच आपला कमी घ्यायचा. तर या पद्धतीने चौकोनी आकारात मी लाटून घेतलेले. 1 किंवा 2-3 अशा बनवून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायच्या. तर त्याच आता इथे तुम्ही थोडंसं आतनं पिठाला चपातीला तेल किंवा तूप लावलं तरी काही हरकत नाही आहे, पण मी लावून नाही घेतलेलं. असं चौकोनी आकारात बरोबर लाटायचं. जरासं वेगळ्या पद्धतीने आपण भटुरा असा बनवून घेतोय. नेहमी आपण गोल बनवत असतो, आज आपण चौकोनी बनवून घेतलेला आहे आणि भटुरा शक्यतो पातळ लाटायचा. भटुरा तळताना तेल चांगलं असं गरम पाहिजे आणि मग गरम तेलामध्ये भटुरा सोडून घ्यायचा. झाऱ्याने जरासं असा खाली तेल दाबायचं त्याला तेलामध्ये, म्हणजे हवा भरते त्याच्यामध्ये आणि चांगला असा फुगतो. चांगला असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भटुरा चांगला असा भाजून घ्यायचा. तर इथे बघू शकता छान असा मस्त फुगतोय, चांगला कलर येतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, भटुरा अजिबात तेलकट नाही झालेला, म्हणजे जास्त असं तेल नाही शोषून घेतलेलं पिठाने. इथे बघू शकता छान असे आपले मऊ लुसलुशीत चौकोनी आकारामध्ये भटुरा बनून तयार झालेला आहे. मऊ आहे आणि एकदम असा खुसखुशीत झालेला आहे. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.